मोठ मठ 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 अच्छा जुना आहे का? जुना आहे, पूर्वीचा मठ आहे ते. हा 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 राईट. तर ते मठ आहे. ते इतिहास माहिती आहे का कुणाला? इतिहास मठामध्ये कोण होतं किंवा मग असं काही माहिती आहे का? तर अच्छा. त्या मठाचा इतिहास हम्म. तुम्हाला सांगायचं म्हणलं तर लय खूप निघेल. हो थोडंसं सांगा मग जेवढं तुम्हाला समजा सांगता येईल तेवढं त्या सांगा. नागनाथाच्या मंदिरामध्ये हम्म. भंतीची लोक राहत होती, हा. बौद्ध. हम्म. तर ते लोक नागनाथाच्या मंदिरातून हम्म. नदीला वर एक दरवाजा आहे, हम्म. त्या दरवाज्यातून आंघोळ करून मंदिरात यायचे. तिथून पुढं बाहेर गावामध्ये प्रदक्षिणा घालायला जात होते. हम्म. उत्तरेला दरवाजा आहे, हम्म. तिथं जायचे. त्या मठामध्ये जायचे, जे मठ आहे ना लेणी, हम्म. त्या लेणीमध्ये जायचे. तिथं एक नदीच्या कडेला एक दरवाजा आहे. हम्म. त्या दरवाज्यामधून ते आंघोळीला हातपाय धुवायला यायचे. हम्म. तिथून पुढं आल्यानंतर हम्म. ते तुम्ही 52 दरवाजा म्हणतात, हम्म. त्या मारुतीच्या आणि 52 दरवाजाच्या रोडनं हम्म. सरळ यायचे. हम्म. सरळ येऊन गावातून वर यायचे. हम्म. एक 7 बायाचं दुकान आहे, हम्म. त्या दुकानापासून हम्म. ते पूर्वेला जायचे, हम्म. गावाच्या बाहेर यायचे. आणि गावाच्या बाहेर आल्यानंतर एक ब्रह्मनाथाचं मंदिर आहे, ते पूर्वी काळाचं मंदिर आहे. अच्छा. तर तिथं भंतीची जात राहत होते. ब्रह्मनाथ का? ब्रह्मनाथ, का ब्रह्मदेव? ब्रह्मनाथ. अच्छा. तर त्या मंदिरामध्ये हे भंतीची लोक जात होते. हम्म. तिथं एक पुराणी विहीर आहे, हम्म. त्या विहिरीला हातपाय हे धुवायचे. हम्म. आणि तिथून हम्म. शाळेची एक रोड आहे, त्या शाळेच्या रोडनं नागनाथाचं मंदिर जे आहे पूर्वेला, त्या दरवाज्यातून ते नागनाथाच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचे आणि तिथं त्यानं राहायचे. नागनाथाच्या मंदिरामध्ये जवळजवळ 15-16 खोल्या आहेत. तिथं पूर्वी भंतीची लोक राहत होते.